कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सोहम, हा लपछपीचा खेळ किती दिवस खेळणार आहेस? तोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला वाटतं तुमचं लग्न होईल? होईल. ए, काय किती दिवस स्लो मोशन मध्ये लागणार आहे? काय पिक्चर आहे की नाही? काय ठरवलंय की नाही? काय ठरवायचं? आता हे मीच सांगायचं. हा. अरे प्रेमाची पुढची पायरी लग्न, ते कधी करणार आहेस? करू. खरे की ताराला आपल्या घरातले स्वीकारतील का? का नाही? कसं स्वीकारतील? ताराचं गाणं. हे माहिती आहे मला. मेंदळे फॅमिली, वजे फॅमिलींचं गाठ जुळली पाहिजे ना, लेवल ही जुळली पाहिजे. माझ्याकडे एक उपाय आहे. एक नवीन कॉम्पिटिशन सुरू होते, तिथे जर तारा जिंकली म्हणजे लग्नाचा मार्ग मोकळा. मोकळा. मी सांगतो ना, ते महत्वाचं आहे. ते होईल. मी बोलेन मम्माशी. बोलशील? बोलशील? डन. तर काय नाही होणार, असेच जाणार. आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्युजेस. तुम्ही तारा वजेचे फायनान्स मॅनेजर आहात ना? हा, तुम्हाला पगार कसला मिळतो? ताराचे फायनान्सेस सांभाळण्याचा ना? आणि मग जर तुम्हाला फीज वाढवून घेता येत नसेल तर तुमचं रेजिग्नेशन द्या मला आत्ताच्या आत्ता. कळलं? तारा आता कुठलाही कॉन्सर्ट या अमाऊंटच्या खाली करणार नाही. अँड दॅट्स फायनल. काय झालं मम्मा? काय नाही. या मॅनेजरला आपण कसले पैसे देतो ग? हा, याला 1000 वेळा सांगितलंय की आता तारा एवढ्या सुपरहिट कॉन्सर्ट केल्यानंतर कमी पैशात शो करणार नाहीये, तरी याचं पुन्हा पुन्हा तेच. आणि मुळात आपला व्हॅलेंटाईनचा कॉन्सर्ट खूप चांगला गेलाय. इट वॉज अ हिट. त्यानंतर तर तू जास्त फी डिझर्व करतेसच. आणि आता व्हॅलेंटाईन्सच्या कॉन्सर्ट नंतर पुन्हा पुन्हा प्रेमगीत, विरहगीत वगैरे वगैरे असेच शो आणतोय हा. आणि आय अग्री की जसं डिमांड आहे तसं आपल्याला सप्लाय दिला पाहिजे. इट्स अ बेसिक बिझनेस रूल. पण ठीक आहे, जर मग जशी डिमांड आहे तसे आपले चार्जेसही वाढले पाहिजे. एम आय राईट? करेक्ट आहे मम्मा. पण ना, आय थिंक म्हणावं तसं फेम नाही मिळत आहे ग मला. म्हणजे जरा फॅन फॉलोईंग वाढली ना की मग माझी फेस व्हॅल्यू वाढेल, आणि मग ती वाढली की मी फेमस पण होईल. नाईस तारा, पहिल्यांदा हुशार असल्यासारखं बोलतीयस. पेरू का कुणी? कोणाची वाट बघते एवढी? आले पा. सगदेवा, अरे कुठं गेलतात सकाळपासून? हा, अरे बोल ना. नोकरी मागायची म्हणून बायोडेटा वगैरे घेऊन गेला होता का काय तुम्ही? हा, अरे बोल ना, काहीतरी बोल. ते मी नोकरी शोधायला गेलो होतो. सगळीकडे फिरलो, पण कुठंच काय काम मिळालं नाही. तुमची काय अपेक्षा होती मग? आजला पडतोच बायोडेटा घेऊन झाले, लोक तुमचं स्वागत करतील. अहो, भजन करण्याशिवाय दुसरं कुठलं काम येतं का तुम्हाला?
जयंती, अगं अशा परिस्थितीमध्ये तू नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तू काय करते? सतत त्याचा अपमान करीत असते. माझा पोरगा निदान नोकरी शोधायला बाहेर तरी पडला. तू काय करतेस? अख्खा दिस त्या मोबाईल मध्ये आणि पैसे आले का पार्लर मध्ये. याच्या पलीकडं या घरासाठी काही केलंय का? हा, का घरातल्या माणसांसाठी काही केलंय? काहीतरी काम करते का ग तू? असं बोलतात जसं काही स्वतः नोकरी करून हाताला घरात आणतात. मला काही बोलायचं नाही. हो, कोट्टलवालाच्या घरातल्या पोरीला अजिबात बोलायचं नाही. आमच्याकडे लय पैसा आहे. यातली पडतोच काम करायला ना आमच्याकडे नोकर चाकरच. इथं काय आहे माझ्यासाठी? इथं पेरू सुद्धा मलाच कापून घ्यायला लागतोय. आधी पोराला शिकवा नोकरी करायला आणि मग मला बोला. आई, तिला काय बोलू नकोस. खर तर मीच कशाच्या कामाचा नाही आहे. सत्य थांब. ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या वाट्याचं भोग भोगायचं असते. मम्मा, मी काय विचार करत होते की आता ना एका फेमस चॅनलवर गाण्याचा प्रोग्राम सुरू होणार आहे, तर त्यात मी पार्टिसिपेट केलं तर? नाही तारा, मुळीच नाही, अजिबात नाही. अगं पण का? तारा, हे बघ, तू ऑलरेडी एक एस्टॅब्लिश सेलिब्रिटी आहेस. ओके, तू एवढे मोठमोठे कॉन्सर्ट करतेस, तुझं नाव आहे मार्केटमध्ये, आणि आता तू म्हणजे ऑलरेडी एक सेलिब्रिटी असताना रियालिटी शो मध्ये जाशील? हा, नाही तारा, नाही 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 नाही, मला नाही पटत. अगं मम्मा, तुला माहितीये का आता रियालिटी शोचा ट्रेंड चालू आहे. रादर रियालिटी शो मध्ये जर मी गेले ना तर मी नॅशनल प्लॅटफॉर्मवर दिसेन. जस्ट इमॅजिन मी किती फेमस होईन. माझं फॅन फॉलोइंग वाढेल, माझी फेस व्हॅल्यू वाढेल. तारा, एक मिनिट. हे बघ बाळा, तुलाही माहितीये की आपण आतापर्यंत तुझे सगळे होणारे इव्हेंट्स आपण कसे मॅनेज केले. सावलीला इव्हेंटला घेऊन येणं, तिच्याकडनं गाऊन घेणं, हे सगळं आपल्यासाठी किती डिफिकल्ट आहे. कसं आपण ते मॅनेज करतो. आणि ठीक आहे, आतापर्यंत करत आलो, पण रियालिटी शोत काय करणार आहोत आपण? आय नो मम्मा, तुला काय म्हणायचं ते मला कळतंय, पण नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू ना. मला माहितीये तू सगळं शक्य करू शकतेस आणि तुझ्याकडे याचं सुद्धा प्लॅनिंग असणार आहे मम्मा. हा मम्मा, हे बघ, आय ट्रस्ट यू. फक्त तू हो म्हण. जस्ट इमॅजिन जर मी इंटरनॅशनली दिसले तर आपल्याला अजून कॉन्सर्ट्स मिळतील, आपल्याला अजून कामं मिळतील, खूप पैसा मिळेल आणि खूप फेमस होऊन ग मम्मा मी. मम्मा, तुला असं नाही वाटत का ग की आपण त्या मेंढळे कुटुंबापेक्षा आपल्या घराण्याचं नाव मोठं व्हावं असं? रादर तेही जाऊ दे, आपल्या घराण्याचं नाव इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मोठं व्हावं, फेमस व्हावं असं नाही वाटत का ग तुला? मला तर जग जिंकायला आवडेल तारा. मग दिस इज द चान्स मम्मा. ह्या गोष्टीची सुरुवात आपण ह्या प्रोग्रामने करू शकतो. तारा बोलते त्यात पॉइंट तर आहे. प्रयत्न केला तर मार्ग नक्कीच सापडू शकतो. ठीक आहे, त्यासाठी थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील, पण काय हरकत आहे, करून बघूया. हे थँक्यू मम्मा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.